सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण सगळेच भगवद्गीतेबद्दल ऐकून असतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर जे ज्ञान दिलं, त्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो. पण मी जर तुम्हाला सांगितलं की ज्या क्षणी कृष्ण बोलत होते, तेव्हा अर्जुन एकटा नव्हता. तिथे आणखी 2 व्यक्ती होत्या, ज्या तेच सत्य, तेच शब्द त्याच क्षणी ऐकत होत्या. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, हा निव्वळ योगायोग होता की ऋषींनी रचलेली एक सखोल आध्यात्मिक व्यवस्था. एकाच वेळी एकाच सत्याचे 3 श्रोते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिघांनी एकच ज्ञान ऐकलं, पण तिघांच्या आयुष्यात त्याचे परिणाम पूर्णपणे वेगळे का झाले? आज आपण गीतेच्या याच 3 साक्षीदारांमागचं रहस्य उलगडणार आहोत आणि हा शोध घेणार आहोत की केवळ सत्य ऐकणं पुरेसं का नसतं. चला, या विषयात जरा खोलवर शिरूया. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया. अर्जुन तर आपल्याला माहीत आहे, तो श्रीकृष्णासमोरच होता. पण हे बाकीचे 2 श्रोते नक्की कोण होते आणि ते गीता कशी ऐकत होते? हा संपूर्ण सेटअप कसा होता? ही रचनाच मुळात खूप अद्भुत आहे. ही घटना घडतीये कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. पहिले श्रोते, अर्थातच अर्जुन, तो प्रत्यक्ष श्रीकृष्णासमोर उभा आहे. आपल्याच लोकांना समोर पाहून तो पूर्णपणे खचला आहे, त्याने शस्त्र टाकून दिली आहेत. त्याची अवस्था अशी आहे की त्याचं सगळं ज्ञान, सगळा आत्मविश्वास गळून पडलाय. तो एक रिसेप्टिव्ह अवस्थेत आहे, म्हणजे काहीतरी ग्रहण करण्याच्या तयारीत आहे. तो थेट श्रोता आहे. आणि दुसरी श्रोते होते संजय. ते हस्तिनापूरचे सारथी आणि राजा धृतराष्ट्राचे सल्लागार होते. गंमत म्हणजे ते रणांगणावर उपस्थितच नव्हते. अच्छा. ते हस्तिनापूरच्या राजवाड्यात बसले होते. महर्षी व्यासांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली होती, एक अशी क्षमता ज्यामुळे ते हजारो मैल दूर बसूनही कुरुक्षेत्रावर काय घडतंय, कोण काय बोलतंय, म्हणजे एक प्रकारे लाईव्ह टेलिकास्ट सारखा काहीतरी? अगदी एक लाईव्ह टेलिकास्टच, हे सगळं जसं आहे तसं पाहू आणि ऐकू शकत होते. ते एका लाईव्ह टेलिकास्टप्रमाणे हे सगळं धृतराष्ट्राला सांगत होते. म्हणजे ते एक प्रकारे रिमोट लिस्नर होते. आणि तिसरे मग अर्थातच धृतराष्ट्र. बरोबर. तिसरे श्रोते होते जन्मांध राजा धृतराष्ट्र. ते स्वतः काहीच पाहू शकत नव्हते. ते संजयाच्या वर्णनातून, म्हणजे एका मध्यस्थाच्या माध्यमातून गीता ऐकत होते. त्यामुळे अर्जुन थेट श्रोता होता, संजय दिव्यदृष्टीने ऐकत होता आणि धृतराष्ट्र दुसऱ्याच्या तोंडून ऐकत होता. एकच सत्य, पण ते ग्रहण करण्याचे 3 वेगवेगळे मार्ग. हे ऐकताना मला असं वाटतंय की ही केवळ एक कथा नाहीये. हे एक मानवी चेतनेचं जिवंत मॉडेल आहे, एक कॉस्मिक सेटअप आहे. कृष्ण म्हणजे वैश्विक बुद्धी किंवा परमात्मा, अर्जुन म्हणजे संकटात सापडलेला, मदतीसाठी तयार असलेला जीव, संजय म्हणजे पूर्णपणे अलिप्त, साक्षीभावानी पाहणारा चैतन्य, आणि धृतराष्ट्र म्हणजे आसक्ती आणि अहंकारात अडकलेला जीव. ऋषींना एकाच घटनेत हे 4ही पैलू दाखवायचे होते का? अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. ही केवळ युद्धाची गोष्ट नाहीये, ही आपल्या सगळ्यांच्या आत चाललेल्या युद्धाची गोष्ट आहे. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो की या रचनेमागचा उद्देश काय होता. सत्य तर तिघांपर्यंत पोचलं, पण त्या सत्याने फक्त अर्जुनाचंच परिवर्तन का घडवलं? हाच खरा मुद्दा आहे. इथेच खरी गंमत सुरू होते. चला, अर्जुनापासूनच सुरुवात करूया. त्याच्या बाबतीत असं काय वेगळं होतं की सत्याने थेट त्याच्यावर परिणाम केला? अर्जुनाच्या बाबतीत एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. तो काही अज्ञानी नव्हता. तो एक महान योद्धा होता, त्याला धर्माधर्माचं ज्ञान होतं. पण जेव्हा प्रत्यक्ष रणांगणावर आपल्याच लोकांना, आपल्या गुरूंना, आपल्या भावांना समोर पाहिलं, तेव्हा त्याचा मी कोण आहे हा पायाच ढासळला. त्याची आयडेंटिटी संकटात आली. म्हणजे त्याचं ज्ञान पुस्तकी होतं, पण प्रत्यक्ष अनुभवापुढे ती टिकलं नाही. बरोबर. त्याची ती अवस्था अशक्तपणाची नव्हती, तर ती त्याच्या अहंकाराच्या रचनेला, म्हणजे इगो स्ट्रक्चरला पडलेला तडा होता. मी योद्धा आहे, मी पांडव आहे, मी बरोबर आहे, या सगळ्या ओळखी गळून पडल्या होत्या. आणि सनातन धर्माचं एक मोठं सूत्र आहे, जेव्हा कर्ता संपतो, म्हणजे मी करतोय हा भाव संपतो, तेव्हाच कृष्ण बोलतो. कृपा तेव्हाच प्रवेश करते जेव्हा अहंकार पूर्णपणे विरघळतो. यालाच सायकोलॉजिकल डेथ म्हणतात. ग्रेस एंटर्स ओनली आफ्टर सायकोलॉजिकल डेथ. हे खूपच गहन आहे. म्हणजे कृष्णाने त्याला आधीच उपदेश का नाही दिला, याचं हे उत्तर आहे. कारण तोपर्यंत अर्जुन ऐकण्याच्या तयारीतच नव्हता. तो स्वतःच्याच विचारांमध्ये अडकला होता. त्याचा अहंकार तुटण्याची वाट कृष्ण पाहत होते. अगदी.
तो तुटल्यावरच आतमध्ये सत्यासाठी जागा निर्माण झाली. आता आपण दुसऱ्या साक्षीदाराकडे येऊया, संजय. हा या कथेतला सर्वात जास्त गैरसमज झालेला आणि तितकाच महत्वाचा भाग आहे. संजयासाठी सत्य काय होतं? मला वाटतं त्यांच्यासाठी ते फक्त एक वृत्तांत होतं, एक रिपोर्टिंग. ते फक्त माहिती देत होते. वरवर पाहता ते तसंच वाटतं, पण ते त्यापेक्षा खूप खोल आहे. संजय कोणतीही कृती करत नाहीत, ते कोणाला सल्ला देत नाहीत, विश्लेषणही करत नाहीत. ते फक्त पाहत आहेत. ते ओनरशिपशिवाय असलेल्या चेतनेचं प्रतीक आहेत. म्हणजे हे माझं युद्ध आहे, माझे लोक मरत आहेत, अशी कोणतीही मालकीची भावना त्यांच्यात नाही. यालाच योगशास्त्रात द्रष्टाभाव किंवा साक्षीभाव म्हणतात. एक मिनिट, म्हणजे संजय एक डिटॅच्ड ऑब्झर्व्हर आहेत. पण इतकी अलिप्तता मानवी पातळीवर शक्य आहे का? की हा एक आदर्श आहे ज्याकडे आपण जायला हवं? हाच तर साधनेचा उद्देश आहे. संजयासाठी वेळ, अंतर, शरीर याला काहीच अर्थ नव्हता, कारण त्यांचा अहंकार मध्ये येत नव्हता. जेव्हा अहंकार नसतो तेव्हा सत्य जसं आहे तसं दिसतं, त्यात कोणतीही भेसळ होत नाही. संजयाकडून आपल्याला हे शिकायला मिळतं की मुक्ती म्हणजे काहीतरी मिळवणं किंवा काहीतरी विलक्षण करणं नाहीये, तर मुक्ती म्हणजे हस्तक्षेप करणं थांबवणं आहे. आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि घटनांमध्ये हस्तक्षेप न करता फक्त पाहता येणं ही संजयाची स्थिती आहे. आणि आता तिसरे आणि सर्वात गुंतागुंतीचं पात्र धृतराष्ट्र. त्यांनीही तेच सत्य ऐकलं. त्यांना तर सर्वात जास्त गरज होती बदलण्याची. पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी कृष्णाला नाकारलं नाही, धर्माची चेष्टा केली नाही, तरीही ते आंधळेच राहिले. असं का? कारण धृतराष्ट्रासाठी सत्य हे मुक्ती नव्हतं, ते एक धोका होतं. त्याच्या ओळखीसाठी, त्याच्या अस्तित्वासाठी ते एक संकट होतं. याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या मनातलं समीकरण पाहावं लागेल. ते खूप सोपं होतं. कसं होतं ते समीकरण? त्यांच्या मनात विचार असा होता, जर कृष्ण बरोबर आहे तर याचा अर्थ माझे पुत्र चुकीचे आहेत. जर माझे पुत्र चुकीचे आहेत तर त्यांना पाठिंबा देणारा मी सुद्धा चुकीचा आहे. आणि जर मी माझ्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले तर माझं संपूर्ण आयुष्यच व्यर्थ आहे. ही भीती इतकी मोठी होती की त्यापुढे सत्याचा प्रकाश त्यांना नकोसा झाला होता. म्हणजे त्यांनी सत्यापेक्षा मानसिक अस्तित्व म्हणजे सायकोलॉजिकल सर्व्हायव्हल निवडलं. हे ऐकताना मला आजच्या काळातल्या कॉन्फर्मेशन बायसची आठवण होतीये. आपण तेच ऐकतो, तेच पाहतो जे आपल्या आधीच्या मतांना दुजोरा देईल. धृतराष्ट्र तेच करत होते. अगदी. अहंकार विरघळण्याऐवजी दुःख सहन करणं पसंत करतो, पण आपलं अस्तित्व सोडायला तयार होत नाही. हीच धृतराष्ट्राची शोकांतिका आहे. म्हणूनच डोळ्यांनी आंधळे असलेले राजा ज्ञानानेही आंधळेच राहिले. हे खूपच सखोल विश्लेषण आहे. अर्जुनाची तयारी, संजयाची अलिप्तता आणि धृतराष्ट्राचा प्रतिकार याला आजच्या जीवनाशी जोडून समजून घेण्यासाठी काही सोपी उदाहरणं देता येतील का? कारण हे तत्वज्ञान तेव्हाच उपयोगी पडतं जेव्हा ते आपल्याला रोजच्या आयुष्यात वापरता येतं. नक्कीच. ऋषींनी हे तत्वज्ञान काही आकाशातून आणलं नाही, ते जीवनातूनच उचललं आहे. समजा एक डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे 3 रुग्ण आले आहेत. तो तिघांनाही एकच सत्य सांगतो. तो म्हणतो, तुमची जीवनशैली चुकीची आहे, तुम्हाला ती बदलावी लागेल, नाहीतर पुढे गंभीर परिणाम होतील. ठीक आहे. 3 रुग्ण. पहिला रुग्ण अर्जुनासारखा आहे. तो नुकताच आजारी पडलाय, खूप घाबरलेला आहे. तो म्हणतो, डॉक्टर तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, मला फक्त बरं व्हायचंय. तो आहार बदलतो, व्यायाम सुरू करतो, सवयी बदलतो आणि काही काळात बरा होतो. इथे काय आहे? दुःख आहे, नम्रता आहे आणि कृती करण्याची तीव्र इच्छा आहे. समजलं. दुसरा? दुसरा व्यक्ती संजयासारखा आहे. तो कदाचित त्या रुग्णासोबत आलेला त्याचा मित्र आहे. तो स्वतः आजारी नाही, तो डॉक्टरचं बोलणं शांतपणे ऐकतो, सगळं स्पष्टपणे समजून घेतो. त्याला ज्ञान मिळतं की काय करायला हवं आणि काय नको, पण त्याला स्वतःमध्ये काही बदल करण्याची गरज वाटत नाही, कारण तो त्या संघर्षाचा थेट भाग नाही. तो एक तटस्थ निरीक्षक आहे. आणि तिसरा रुग्ण म्हणजे धृतराष्ट्र. बरोबर. हा तिसरा रुग्ण सगळं ऐकतो, मान डोलावतो आणि म्हणतो, हो डॉक्टर, तुमचं बरोबर आहे, मला सगळं समजतंय, पण तुम्हाला माहिती आहे ना, माझी नोकरी, माझा ताण, या सवयी इतक्या वर्षांपासून आहेत, त्या लगेच कशा सुटणार? ऐकतो, पण काहीही बदलत नाही, कारण सवयी बदलणं म्हणजे त्याच्या कम्फर्ट झोन नावाच्या ओळखीला धक्का पोचवणं आहे. आणि मग तो पुढे जाऊन जास्त त्रास सहन करतो. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, सत्य समजावून सांगता येतं, पण ते कोणावर लादता येत नाही. वा, हे खूपच स्पष्ट उदाहरण आहे.
मला वाटतं जळत्या घराचं उदाहरणही इथे चपखल बसेल. समजा सत्य म्हणजे एका घरात वाजणारा फायर अलार्म आहे. उत्तम उदाहरण आहे. पुढे सांगा. अर्जुन त्या घराच्या आत आहे. अलार्म वाजताच तो ओळखतो की धोका मोठा आहे. तो काहीही विचार न करता, आपल्या मौल्यवान वस्तू किंवा आठवणींचा विचार न करता सरळ घराबाहेर पळतो आणि स्वतःचा जीव वाचवतो. त्याची प्राथमिकता स्पष्ट आहे, जगणं. बरोबर. आणि संजय? संजय घराच्या बाहेर उभा आहे. त्याला आग स्पष्ट दिसतेय. अलार्मचा आवाजही ऐकू येतोय. तो धोक्यात नाही, पण त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. तो कदाचित अग्निशमन दलाला फोन करेल किंवा इतरांना सावध करेल. तो एक साक्षी आहे. आणि धृतराष्ट्र? धृतराष्ट्र घराच्या आत आहे. त्याला अलार्म ऐकू येतोय, धूर दिसतोय. त्याला माहीत आहे की आग लागली आहे, पण तो आपल्या वस्तूंमध्ये, आपल्या आठवणींमध्ये अडकला आहे. तो म्हणतो, थांबा, फक्त ही एक गोष्ट घेतो, फक्त माझी तिजोरी घेऊन येतो. आणि तो त्या आसक्तीमध्ये अडकून बाहेर पडायला उशीर करतो. यातून गीतेचा एक मोठा नियम समोर येतो. आसक्ती कृतीला उशीर लावते आणि उशीर विनाशाला आमंत्रण देतो. अगदी अचूक. तुम्ही तिन्ही उदाहरणांना उत्तम प्रकारे जोडला आहे. पण मग इथे एक मोठा नैतिक प्रश्न मनात येतो. जर श्रीकृष्ण परमात्मा होते, तर त्यांनी हे सगळं का घडू दिलं? ते धृतराष्ट्रामध्ये बदल घडवू शकले असते. त्यांनी संजयाला हस्तक्षेप करायला सांगून युद्ध थांबवायला हवं होतं. हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण याचं उत्तर सनातन धर्माच्या मूळ सिद्धांतामध्ये दडलेलं आहे. सनातन धर्म हा परिणामांवर म्हणजे आउटकम बेस नाही, तर नियमांवर, लॉ विस्ट आधारित आहे. आणि ते वैश्विक नियम अगदी स्पष्ट आहेत. कोणते नियम? पहिला नियम, सत्य सगळ्यांसाठी उपलब्ध असले पाहिजे. कृष्णने आपलं ज्ञान गुप्त ठेवलं नाही, ते सगळ्यांपर्यंत पोहोचू दिलं. दुसरा नियम, निवड करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे फ्री विल अबाधित राहिलं पाहिजे. सत्य स्वीकारायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा नियम, कर्माचे परिणाम वास्तविक असले पाहिजेत. तुम्ही जी निवड कराल त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. जर देवानेच हस्तक्षेप करून परिणाम बदलले तर कर्मसिद्धांतच कोसळून पडेल. म्हणजे श्रीकृष्ण स्वतंत्र इच्छेचा आदर करतात, कदाचित भक्तीपेक्षाही जास्त. हो, म्हणूनच गीतेच्या अगदी शेवटी 18व्या अध्यायात सगळं ज्ञान दिल्यानंतर ते अर्जुनाला काय म्हणतात? काय म्हणतात? ते म्हणतात, यथेच्छसी तथा कुरु. म्हणजे मी तुला सगळं सांगितलं आहे, यावर पूर्ण विचार कर आणि मग तुला जे योग्य वाटेल ते कर. ते प्रकाश देतात, पण अंधारात असलेल्या कोणालाही जबरदस्तीने ओढून बाहेर काढत नाहीत. याचा अर्थ गीता धृतराष्ट्राला वाचवण्यासाठी नव्हतीच, हे ऐकायला खूप धक्कादायक आहे. हो, हे समजायला थोडं कठीण आहे. पण गीता त्यांना वाचवण्यासाठी नव्हती, तर त्यांना एक्सपोज करण्यासाठी होती. एक्सपोज करण्यासाठी? हो, त्यांचं कर्म पूर्ण करण्यासाठी आणि जगाला हे दाखवण्यासाठी होती की सत्य समोर असूनही ते नाकारल्यास काय परिणाम होतात. या जगात काही जीव परिवर्तन होण्यासाठी येतात, जसे अर्जुन. काही साक्षी राहण्यासाठी येतात, जसे संजय. आणि काही जण सत्य नाकारण्याचा परिणाम काय असतो हे दाखवणारे उदाहरण बनण्यासाठी येतात, जसे धृतराष्ट्र. हे तीनही वैश्विक संतुलनासाठी म्हणजे कॉस्मिक बॅलन्ससाठी आवश्यक आहेत. म्हणजे ही कथा केवळ इतिहासल्या पात्रांची नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या आत घडते. हे पात्र आपल्या आतच आहेत. अगदी बरोबर. ही कथा एक डायग्नॉस्टिक मिरर आहे, म्हणजे स्वतःला तपासण्याचा आरसा. जेव्हा आयुष्य आपल्याला जमिनीवर आपटतं, आपल्या सगळ्या योजना, आपलं सगळं ज्ञान अपुरं पडतं, तेव्हा आपल्यातला अर्जुन जागा होतो. आणि जेव्हा आपण पूर्णपणे हरतो, शरणागती पत्करतो आणि मदतीसाठी आतून प्रार्थना करतो, तेव्हा जो मार्गदर्शनाचा आवाज येतो तो म्हणजे कृष्ण. आणि जेव्हा आपण कधीतरी ध्यान किंवा चिंतनातून पूर्ण शांत होतो आणि आपल्या विचारांना आणि भावनांना दुरून पाहू शकतो, तो जागरूकतेचा क्षण म्हणजे आपल्यातला संजय. आणि तो आवाज जो सतत आपल्या आत म्हणत असतो, हो मला हे माहीत आहे की हे करायला पाहिजे, पण मला माहीत आहे हे चुकीचं आहे, पण तो आपल्यातला धृतराष्ट्र आहे. आणि यातलं सर्वात धक्कादायक सत्य हे आहे की आपण अज्ञानाने धृतराष्ट्र बनत नाही. आपल्याला सगळं माहीत असतं. आपण टाळाटाळ म्हणजे पोस्टपोनमेंट करून धृतराष्ट्र बनतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण आतून आलेला आवाज दाबतो किंवा एखादा चांगला बदल उद्यावर ढकलतो, तेव्हा आपण धृतराष्ट्राची भूमिका जगत असतो. मला आठवतंय, एकदा मी नवीन व्यायाम सुरू करायचं ठरवलं होतं आणि माझा आतला धृतराष्ट्र रोज म्हणायचा, माहीत आहे हे गरजेचं आहे, पण आज खूप काम आहे, उद्यापासून नक्की.
तो उद्या यायला 3 महिने लागले. हे तर आपल्या सगळ्यांसोबतच होतं. म्हणजे खऱ्या परिवर्तनासाठी केवळ सवयी बदलणे किंवा सकारात्मक विचार करणे पुरेसे नाही. अजिबात नाही. त्यासाठी आयडेंटिटी डेथ आवश्यक आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता, तुमची प्रतिमा काय आहे, लोक तुम्हाला काय समजतात, या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. म्हणूनच अर्जुन रणांगणावर थरथर कापतो, कारण त्याची ओळख मरत होती. धृतराष्ट्र प्रतिकार करतो, कारण त्याला आपली ओळख वाचवायची होती. आणि संजय फक्त पाहतो, कारण त्याची कोणतीही ओळख नव्हती. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार हा आहे की सत्य एकच असतं, पण आपली आंतरिक स्थिती, आपली तयारी ठरवते की त्या सत्याचा आपल्यावर काय परिणाम होईल. अहंकार संपल्यावर कृष्ण बोलतो, अहंकार नसल्यामुळे संजय पाहतो आणि अहंकाराचं रक्षण केल्यामुळे धृतराष्ट्र आंधळाच राहतो. आणि यातील अंतिम सत्य हेच आहे की ट्रूथ डज नॉट चेंज पीपल, रेडीनेस डज. लोकांना सत्य नाही तर त्यांची तयारी बदलते. गीता अर्जुनासाठी होती कारण तो तयार होता. आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, जो कदाचित प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. जेव्हा एखादं सत्य, एखादा आरसा आपल्यासमोर येतो, मग तो आपल्या नात्याबद्दल असेल, आरोग्याबद्दल असेल किंवा करिअरबद्दल असेल, तेव्हा आतून कसं वाटतं? एक दिलासा वाटतो, गोष्टी स्पष्ट झाल्यासारख्या वाटतात की एक धोका वाटतो? ह्या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच तुम्हाला सांगेल की त्या क्षणी तुमच्या आतला अर्जुन, संजय किंवा धृतराष्ट्र यापैकी कोण जागृत आहे. आज आपण पाहिलं की एकच ज्ञान आपल्या आंतरिक तयारीनुसार किती वेगवेगळे परिणाम देऊ शकतं. यावर तुमचे काय विचार आहेत हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. आजच्या चर्चेतील कोणत्या श्रोत्याशी, अर्जुन, संजय की धृतराष्ट्र, आपण स्वतःला जास्त जवळचं समजू शकता? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही चर्चा आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर ती अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जी स्वतःच्या आयुष्यात अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधत आहे. सनातन शास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन सखोल विषयासोबत.